रामकृष्ण हरी. सज्जन हो, आज आपणापुढे ज्ञानी भक्त आणि भाविक पण अज्ञानी भक्त या दोघांचा फरक तुलनात्मक विचार मांडणार आहे. आणि तो आहे शिशुबिडाल न्याय का पिपिलिका मार्ग आणि विहंगम मार्ग. दोन न्याय आहेत. एक शिशुबिडाल न्याय म्हणजे मांजर आणि मांजरीचं पिल्लू. मांजर काय करते, त्या पिल्लाला असं धरते दातामध्ये आणि या घराच्या त्या घरामध्ये घेऊन जाते. 7 घरं फिरते असं म्हणतात ती मांजर. पण त्या पिल्लाला ते दात लागू देत नाही. ती पिलाची संपूर्ण जबाबदारी घेते. आणि मर्कट किशोर न्याय असा दुसरा एक न्याय आहे. माकडीन आणि तिचं पिल्लू, ती माकडीन त्या पिल्लाची जबाबदारी घेत नाही. ती पिल्लू आईच्या असं पोटाला बिलगलेलं असतं, जाम धरलेलं असतं. माकडीन या झाडाची त्या झाडावर उडी मारते आणि जबाबदारी त्या पिल्लाची आहे. सोडशील तर मरशील. म्हणजे दोन हे वेगळे न्याय आहेत. तसं ज्ञानी भक्ताची जबाबदारी भगवान जास्त घेत नाही. अज्ञानी भाविक भक्त जो आहे त्याचा योगक्षेम भगवान वाहतो आणि तो कर्मसंगी असतो. तर एका अभंगामध्ये आपण एक दृष्टांत पाहूया. एका अभंगामध्ये असं लिहिलं होतं, द्वारकेचे केणे आले या चिठाया, पुढे भक्तराया चोजवित, पुढे भक्तराया चोजवित. अभंग. द्वारकेचे केणे आले याची ठाया. हा अभंग पहिलं चरण आहे या अभंगाचं. तर द्वारकेचे केणे म्हणजे द्वारकेची संपत्ती, द्वारकेचा भगवान पंढरपूरला आले आणि पुढे भक्तराया चोजवित, पुंडलिकासाठी आले. पुंडलिक असं म्हणतात की माझ्यासाठी देव आले. तर या चरणामध्ये चोजवित असा शब्द आहे. तर एका भाविक भक्ताने तो भजनामध्ये, खेडेगावच्या भजनामध्ये वगैरे जे भजनं होतात ना, त्याच्यामध्ये तो अभंग ऐकला होता. तो भाविक असल्यामुळे त्याचं हे पहिलं चरण ध्यानात राहिलं. द्वारकेचे केणे आले याची ठाया, पुढे भक्तराया चोजवित. तर तो चोजवितच्या ऐवजी त्याच्या लक्षामध्ये चोदवित असं राहिलं. पण त्याला ते अज्ञानामुळे राहिलं. कारण खेडेगावचे जे भजनं असतात ना, ते बऱ्याच वेळा अशिक्षित हे भाविक वर्ग असतो. एकादशी आली का, अरे आज एकादशी येणारे गोंद्या, ते आपले सनग कुठं ठेवले. म्हणजे टाळ मृदंग वगैरे हे जे साहित्य आहे ना, त्याला आपलं त्यांची भाषेमध्ये ते सनग कुठं, अरे त्या वस्तीवर नाही का आपण मागच्या वेळेला गेलो होतो, त्या वाढदिवसाच्या निमित्ताने भजन होतं. मग ते गोळा करायचे 10-11 वाजता, त्या कसं तरी बसायचं, आज एकादशी राव आणि आपलं भजन करायचं. आणि मग ते सुरू करतात. त्यांची जी भावना असते, त्यांना एकादशी माहिती असते, भजन ते नित्यनेमाने करतात, पण भावनात्मक असतं. आणि मग तो कर सुरू. आता हा रूप पाहता लोचने सुख झाले वो साजनी, लोचनेपासून सुरू करतात. दुसरा म्हणतो हां आता रूपावरचा मन, हा. आणि मग सदा माझा डोळा जडो तुझी मूर्ती. दुसरा म्हणतो सदा माझा डोळा, डोळ्याच्या ऐवजी डोळाच म्हणतो तो, झडू तुझी मूर्ती. तिसरा म्हणतो आता तो म्हण, हां तो म्हणतो आवतावर तुम्हा धराया कारण, उद्धाराया जन जड. आवतावर धरायला, आऊत नांगर त्यांना माहीत असतो. अवतार असा जो शब्द आहे त्यांना ते लवकर पटकन ध्यानात राहत नाही, ते म्हणत नाहीत. त्यांना अर्थाशी काही संबंध नसतो, त्यांना वारंवार अगदी भावनात्मक ते म्हणत असतात. तिसरा म्हणतो हां आता तो गवळण म्हण. आणि म्हणतो चाले झडा झडा उसातुनी वाट. उसंतुनी हा शब्द त्यांना ना पाठ नसतो, माहीत नसतो. उसातून वाट चालली म्हणतो गवळण. आता शेवट म्हण. आणि तो म्हणतो सस घेऊन जाईन तुमचे झाली या भोजन. सस घेऊन जाईन म्हणतो. त्यांना शेष हे दोन जे श आहेत ना, उष्म वर्णातले आहेत, ते उच्चारायला अवघड आहेत आणि त्यांना अर्थाशी संबंध नसल्यामुळे सस माहिती आहे. सस घेऊन जाईन तुमचे झाली या भोजन असं म्हणून ते समारोप करायला बघतात. सांगायचा मुद्दा की यांचं जरी व्याकरण माहीत नसलं, अशुद्ध असलं, तरी पण त्यांची भावना प्रधान असते. तसा हा भाविक होता आणि तो मोठ हाकताना हे चरण म्हणायचा.
त्याला असं वाटलं उगीच आपलं मोटावरचे गाणे म्हणत बसण्यापेक्षा बाईला यावो 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 रे चल रे बाईला असे गाणं म्हणत बसल्या तो अभंगाचं चरण संतांची वाणी म्हणावी अशा भावनेने तो हे चरण म्हणायचा. द्वारकेचे केने आले याची ठाया पुढे भक्तराया चोदवित चोजविताच्या वेळी चोदवित म्हणायचा आणि दिवसभर मोठ हाकायचा, आनंदात असायचा. हे सगळं असताना एके दिवशी काय झालं की सहस्रबुद्धे नावाचे शास्त्री पंडित त्या विहिरीवर आंघोळ करण्यासाठी आले. थारोळ्यामध्ये आंघोळ करता करता त्याने ह्या बाबाचं गाणं ऐकलं. तर मोठावरचं ते गाणं पण चरण म्हणायचा. बायलांना ती सवय लागल्यामुळे मग ते आपले चालायची त्याची मोठ. त्याने ते गाणं ऐकलं सहस्रबुद्धे पंडिताने आणि तो म्हणला, ओ शेतकरी बाबा, अहो तुम्ही जे गाणं म्हणताय ना तर हे गाणं तुम्ही देवाला शिवी देताय. म्हणले हा देवाला शिवी म्हणजे काय? तो घाबरला ना, त्याचे हातपायच गळाले. म्हणले काय झालं? म्हणले द्वारकेचे केणे आले या चिठाया पुढे भक्तराया चोजवित असा शब्द आहे. तुम्ही चोदवित म्हणताय म्हणजे देवाला शिवी दिल्यासारखं होतं आहे. अरे बापरे, त्याला धसकाच बसला. म्हणलं म्हणजे आता मी वर्षभर हेच गाणं म्हणतो आहे आणि देवाला खूप शिव्या दिल्यासारखं, त्याला थंडीन ताप एकाच वेळी आल्यासारखं झालं. तो म्हणला शास्त्री मग आता काय काय म्हणले, याला प्रायश्चित्त घ्यावं लागेल, अमुक करावं लागेल आणि हे तुम्ही देवाला शिव्या देताय म्हणले. मग त्या बाबाने ते गाणं बंद केलं आणि त्याला बेचैन झाला तो माणूस. आता ही काळजी देवाला पडली की एका भाविकाचा बुद्धिभेद या शास्त्रीने केला, हे देवाला आवडत नाही आहे. देव त्या शास्त्रीच्या त्या दिवशी रात्री स्वप्नामध्ये गेले आणि स्वप्नात त्याला सांगितलं, सहस्रबुद्धे शास्त्रीजी लक्षात ठेवा, तुम्ही एका मोठकऱ्यांना बुद्धिभेद केलेला आहे. त्याचा तो भावनेने आनंदाने गाणं म्हणत होता, ते मला आवडतं. त्याचं मी व्याकरण पाहत नाही, त्याचा भाव मी पाहतो. देव भावाचा भोकेला, तो फक्त भाव पाहतो आणि मी ते पाहणार आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा एक प्रकारचा अवमान केलेला आहे आणि त्याला तुम्ही साधनेपासून बाजूला केलं आहे. तुम्हाला भगवद्गीता माहिती आहे का? शास्त्री म्हणले हो का, म्हणजे ते स्वप्नातलं हा दृष्टांत. न बोध्यभेदम जनयेद ज्ञानम कर्मसंगिणाम जोषयेत सर्व कर्माणि वेद्वान्युक्त समाचरन. भगवान म्हणतात त्या स्वप्नामध्ये की नबुद्धिभेदम जनयेत अज्ञानम कर्मसंगिणाम. जे अज्ञानी लोक आहेत, कर्मसंगी आहेत, आताच परमार्थाला लागलेत आणि ते वाटचाल करत आहेत, बुद्धिवान माणसाने त्याचा बुद्धिभेद करू नये असं सांगितलं आहे. जोषयेत सर्व कर्मांनी, त्याला सर्व कर्मामध्ये उलट प्रवृत्त करावं आणि आपण सुद्धा तसं करून दाखवावं. जरी तुम्हाला कर्म करण्याचं शिल्लक नसलं, तुम्ही जरी मुक्त झाले असले तरी विद्वान युक्त समाचरण, तुम्ही त्याला करून दाखवा. तुका म्हणे करुणी दावी त्याची पाय माझे जीवी, असं हे तुमचं काम असताना तुम्ही ते चूक केलेली आहे. माऊली याच्यावर याच श्लोकावर भाष्य करताना म्हणतात की ते बहुरूपयाचे रावो राणी स्त्री पुरुष भावो नाही मनी परिते लोक संपादनी तैसेची करीती. तेव्हा ज्ञानी जरी तुम्ही असलात तरी लोकांसाठी तुम्ही ते करून दाखवलं पाहिजे. तुम्ही उलट तो कर्म करत असताना त्याला बंद पाडलं, तेव्हा लक्षात ठेवा उद्याची उद्या त्याला ते मोठावरचं गाणं परत म्हणेल अशा प्रकारची जी मानसिक तयारी करा, नाही तर तुमचे माझ्याशी गाठ आहे. तुम्हाला अनेक रोगांनी पछाडून तुमचं काय खरं नाही. मग ते पंडित एकदम खडबडून जागं झालं आणि झालं मग तो सकाळी सकाळी लगेच धावतच त्या शेतकऱ्याच्या घरी गेला. त्याने नमस्कार केला, नमस्कार नाही साष्टांग दंडवत घातला आणि म्हणले महाराज काल जे मी तुम्हाला सांगितलं ना की ते म्हणाले मी घरी गेल्यावर पोथ्या बिथ्या बघितल्या, व्याकरण बघितलं, शब्दकोश बघितले आणि तो तुम्ही जे म्हणत होते ना तेच बरोबर आहे म्हणाले. तर चोदविता असाच शब्द आहे, पर्याय आहे त्याला आणि ते माझं चुकलं म्हणले काल, पण तुम्ही म्हणलेलं तुम्हाला काय पाप नाही आणि तुम्ही ते मनावर काय मनाला लागून घेऊ नका. तुम्ही ते परत गाणं म्हणायला लागा, तुमच्या पाया पडतो म्हणाले. क्षमा करा, मला क्षमा करा अपराध. त्यांनी क्षमा मागितली आणि त्या माणसाचा त्या शेतकऱ्याचा बुद्धिभेद पुन्हा त्याला पूर्वस्थितीवर आणलं. सांगायचा मुद्दा असा की
ज्ञानी माणसाने अज्ञानी माणसाचा बुद्धिभेद करू नये. शिशु बिडालन न्यायाप्रमाणे आणि शिशु या मर्कटकिशोर न्यायाप्रमाणे असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.